गाईस, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मी स्नेहल भांडारे. आता बघा, मुलांची शाळा चालू झाले. आता होणार आहे 15 तारखेला. पण आता 15 तारखेला होणार आहे का 22 तारखेला 31 तारखेला न्यूजमध्ये तर आता तेच सांगत आहे की पुढं ढकलणार आहे. अजून काही शाळा लवकर चालू होत नाही. तर मुलांनी बघा किती शॉपिंग केले, तुम्हाला मी दाखवते. हा बघा, सार्थक बोल रे. हाय गाईस, मी बघा केस कापले काल स्कूलला जायसाठी. आणि अजून टिफिन बॉक्स घेतलाय. अजून ते बघा टिफिन बॉक्स इकडे हा वाला पिझ्झा आहे. आधी भालू वाला. भालू आहे का भालू आहे. हे बघा, आधी तिचा आहे टिफिन, मस्त आहे. आधी तिचा आहे डबा. आणि हा सार्थकचा आहे. माझा चांगला आहे, लॅम्बोर्गिनी. सार्थकचा गाडीचा आहे. हे बघा, अजून काय घेतलंय बघा. हे बघा आधी छत्री. हे बघा छत्री, आधी तिचे. खोलून दाखवू का तुला? नको राहू दे. आधी तिची छत्री. आणि हा आहे सार्थकची छत्री. बघा, ब्लॅक आहे. काढ हे, हा बघा सार्थकची छत्री. अजून काय आहे? हा डबा आहे, पेनाचा डबा. अजून एक बॅग आहे. बघा, कोणाची बॅग असेल कमेंटमध्ये सांगा मला. ही सार्थकची बॅग आहे. आणि ही आधी तिची बॅग आहे. खूप छान आहे. हे सर्व डिमांड बघा. आणि आम्ही ना एक पेनाचा बॉक्स घेतलाय. आणि या पेनाचं नाव आहे फ्लेअर कार्बोनिक्स. चांगलं स्मूथ निघतंय म्हणून मी पूर्ण डबाच त्याने घेतलाय सार्थकनं. किती ह्याच्यात पेन असतात? ह्याच्यामध्ये इथं लिहिलंय ना किती आहेत? ह्याच्यामध्ये टोटल 25 पेन आहे. 25 पेन आहे. माझा डबा हा कितीचा आहे? कितीचा होता? 190. 190. माझी 200ला एकच होता. आता गाईज, मुलांची तर शॉपिंग झालेली आहे. शाळेला पूर्ण जायची. आता महिनाभर गावाला होते मस्त मोकळ्या वाऱ्यामध्ये. मग आता गावानं आल्यापासून कधी शाळा चालू होईल असं वाटायला आलं त्यांना. शॉपिंग तर त्यांची झाले सर्व. कपडे तर आहेत. आता काही इस्त्री करून कपडे घालून जाणार शाळेने. बाकी सर्व आता उद्या आधीचे बुक आणायचे, सार्थकचे पण आणायचे. झाले बुक आणले, झाली त्यांची शाळा चालू मुलांची. आता न्यूजमध्ये मी कालपासून जरा न्यूजमध्ये बघत आहे. न्यूजमध्ये सांगत आहेत की वर्क फ्रॉम होम, जे जॉबला जातात त्यांना घरून काम करा. आणि मुलांना ऑनलाईन क्लास, जसं की लॉकडाऊनमध्ये कसं ऑनलाईन क्लास, घरातून अभ्यास होता ऑनलाईनवर, टीचर येऊन आपल्याला शिकवायचे मुलांना. तशा पद्धतीनं ऑनलाईन करणार आहे. मग आता पण ते ऑनलाईन नको. शाळेत मुलं जातात, येतात, टाईमवर खातात, पितात, तेच चांगलं आहे. ऑनलाईन काय ते अर्धा तास, 15 मिनटं, 5 मिनटं ऑनलाईन येतात. कोणतरी टीचर बोलत पण नाहीत. जॉईंट पण कोण मुलं पण होत नाही जॉईंट. कोण होतात, कोण होत नाही. काय टीचरने शिकवलं काय नाही, काय सुद्धा समजत नाही. ते ऑनलाईनपेक्षा शाळेत गेलेलं खूप छान आणि खूप चांगलं असते. मुलं कशी टायमावर उठतात, खातात, पितात, व्यवस्थित सर्व त्यांचं टायमावर होत असते. शाळा असते म्हणजे. मग हे असं न्यूजला कालपासून हे दाखवायला लागले. आता तर सकाळी मी आता न्यूज बघितली, तर न्यूजमध्ये दाखवायला लागले
आता 15 जूनची शाळा विदर्भामध्ये गावाला 15 तारखेला चालू होणार, 15-16ला. मुंबई साईडला 22 तारखेला, नाहीतर 30 तारखेला. आता जास्त वातावरण जास्त गरमीचं भरपूर आहे. पाऊस काय अजून आपल्या इथं चालू झाला नाही. मुंबईच्या शहर ठिकाणी मुंबईला पाऊस अजून काय चालू नाही म्हणून गरमी भरपूर आहे. म्हणून मुलांना 30 तारखेपर्यंत सुट्टी आहे. मग 1 जुलैपासून शाळा चालू होणार. मग 1 जुलैपासून काही ते अभ्यास मुलांचा रेग्युलर शिकवणं असं चाललं आहे. आता बघूया, अजून काही टीचरचा काही मेसेज वगैरे आला नाही. मग आता टीचरचा मेसेज आल्यावर काय ते समजेल काय आहे काय नाही ते. मग आता उद्या मुलांची बुकं घ्यायला जायचे शाळेमध्ये. आधी तिची पण बुकं आणायचे, सार्थकची पण आणायची. मग आता उद्या मी दोघांना पण घेऊन जाणार आहे. सकाळी 10 वाजता मी बुकं घेऊन येणार. दोघांना पण शाळेमध्ये बुकं भेटतात. आता बघूया ह्यांचं टीचरचा कधी मेसेज येतो आहे, हवा टीचर शाळा चालू करणार. अजून काही सांगितलं नाही, मेसेज काय आला नाही. मग आता त्यांचं मुलांची तर शॉपिंग सर्विस झालेली आहे शाळेत जायची. आता आधी तिच्या फक्त रिबण्या राहिल्यात. रिबण्या आहेत गेल्या वर्षीच्या, पण ती म्हणते आता मला मम्मी नवीन पाहिजे. मग आता बघूया तुला रिबण्या नवीन आणायचे असते ना गं. रिबण्या तुझ्या आहेत ना? रिबण्या आहे ते घाल. नाही, तिला सर्व नवीन पाहिजे असते. सर्व नवीन नवीन वर्ष चालू झालं, शाळा चालू झाली, सर्व नवीन. बॉटल नाही दाखवली आधी तर तुझी बॉटल. पाण्याची बाटली काढ. सार्थक पाण्याची बाटली काढ ना. दाखव ना कसली आहे नवीन घेतलेली. काढ पटकन. हे बघा, आधी तिचं टिफिन मी दाखवलंय ना, हे छान आहे असं. हे बघा आधी तिची माझे पण गोल्डन कलर. आता सार्थकची बघू. सार्थक दाखव रे तुझी. सार्थक तुझी दाखव. फ्रीजमध्ये भरून ठेवले त्याने पाणी थंड व्हायला. आता ही सार्थकची बघा, गोल्ड मस्त आहे अशी गोल्डन कलरची. पाणी एकदम गार, एकदम थंड, मडक्यासारखं एकदम एकदम. हे कसं हे असते थर्मस आणि एकदम गार पाणी झाले. आणि सकाळीच पाणी भरून ठेवलं फ्रीजमध्ये. दोघं कोणाला हात पण लावू देत नाहीत. हे आता पाऊस चालू व्हायच्या आधीच छत्र्या पण आणून ठेवल्यात. त्यांना छत्र्या लागतात, कारण की रेनकोट कसं काढायला घालायला येत नाही. गेल्या वर्षी रेनकोट वापरले मुलांनी. ते रेनकोट कसं काढायला घालायला एक माणूस पाहिजे आणि ते काढताना असं फाटतं. त्यापेक्षा ह्या वर्षी मुलांना छत्र्याच घेतले. आपलं खोललं बॅग पाठी अडकवून शाळेत जाते बरोबर. बॅगा पण नवीनच घेतल्यात मुलांना मस्त अशा. हे बघा सार्थकचे आहे आणि ही आदितीची बॅग खूप छान आहे. तिला बेबी डॉलची पाहिजे होती. बार्बी काय ग? बार्बी. हां, ते कसलं असते ना बार्बीची, तसली तिला बॅग पाहिजे होती. पण म्हणलं नको, तसले लहान मुलांचं असते बार्बीचं. छान आहे म्हणलं ही बॅग. तिनं ती घेतली बॅग. हे बघा छत्री पण तिथे मस्त अशी घेतली डिझाईनची. तिला म्हणलं आधी ती मला दे गं छत्री. म्हणजे नाही मम्मी, मला पप्पाने घेतले, मीच वापरणार. बघा किती मस्त अशी छत्री पण घेतली आधी तिला. सर्व मुलांची शॉपिंग तर झालेली आहे. मला आता
वाटच बघते शाळा कधी आमची चालू होते. आता शाळा आता हे बघा पेनाचा डबाच घेतला. आता शाळा आता सांगायला लागेल न्यूजमध्ये 22 तारीख 30 तारीख. मला घरात बसून बोर झालं. आता बघूया 15 तारखेला शाळा चालू झाली. आज 10 तारीख आणि 4 दिवसांनी शाळा चालू झाली. 5 दिवसांनी बरंच झालं. तर गाईस मुलं आता शाळेत जाणार झाले. आता सुट्टी वगैरे संपली. शाळा आणि ट्युशन आता ह्यांच्या मागे चालू होणार. तरी घरात असल्यापासून मोबाईल टी व्ही त्यांच्या मनाचंच राज आहे. बघत बसते. नाश्ता आंघोळ वगैरे झाली का तेच काम आहे, दुसरं काय काम नाही. मग आता शाळा चालू झालं म्हणजे कसं अभ्यास वगैरे कसं टायमावर होमवर्क वगैरे करत बसतात. म्हणून गाईस चला आता मी व्हिडिओ एवढंच बोलून बंद करते. तर गाईस व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा.